हो काका, तुमची आणि आबांची ओळख कशी हो? मी माझ्या मुलासाठी सोयरीक बघायला आलो होतो. हो काका, तुमचा तो मुलगा आहे ना? बाबा लगीन, ढिंचाक 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 बाबा लगीन. आणि तुमचे ते हे काय मुनीम किरकिरे अलाक अलाक मलाक अलाक, बरोबर ना? आपल्याला मगाशी तात्या विंचू जमला नव्हता, मग कशाला त्या किरकिरीची मिमिक्री करतो? काका, ते सोयरीक म्हणत होता तुम्ही, स्थळ कोणाचं होतं? शलाका नाव सांगितलं होतं यांनी मला. बाबा काय करताय तुम्ही हे? अगं ते ऐन वेळेला मला दुसरं नाव सुचलं नाही ग. पण जमलं नाही. ती दुर्गामध्ये आली. सोड दुर्गे सोड, तुझ्या तुळशी रुंदवनात निवडून वाढेल दुर्गे. स्कॉर्पिओ आजोबा, नाव नीट घे. सॉरी. तात्या, तुमची आणि आबांची ओळख कशी हो? मला बाबा चमत्कारने मृत्युंजय मंत्र शिकवला होता, पण तुम्हाला पाठ होत नव्हता, म्हणून मी आबाकडे आलो. म्हणजे आबांनी हा मंत्र म्हणायला शिकवलाय? आधी मी हा मंत्र लक्षावर चालवणार होतो, पण आता माझ्या लक्षात आलंय इथे अभिनय करून उपयोगाचं नाही, तिथे अभिनय करणं उपयोगाचं आहे. त्यामुळे हा मंत्र अभिनय. तुझा बेरडे माझ्यात, माझा परडे तुला. माझा परडे. ओम ह्रीं क्लीं भागोदरी. चला चला चला. अगं बाई, कुठे गेली काका? हो काका, काका या. अरे केक आबा, केक पाहिलात का? शलाकाने खास करून पाठवलाय तुमच्यासाठी. हो का? आज तुमचा सहस्त्र दर्शन सोहळा आहे ना, म्हणून. अरे वा, 1000 चंद्र पाहिलेस तू आबा? चमत्कार. कुठे रे या प्रदूषणात चंद्र कुठं दिसतोय का आपल्याला? हा, हे म्हणजे एवढं सगळीकडे असं दूर दूर आहे ना, की लोकांना हे दूर म्हणजेच धुकं वाटते बघ. लिंबुणीच्या झाडामागे चंद्राला लपायला ना, लिंबुणीचं झाडच लोकांनी ठेवलेलं नाही. त्या जागी अशा मोठ्या मोठ्या अशा इमारती बांधल्यात बघ लोकांनी. आता चंद्राला बघायचं कुठे? अशा इमारतीच्या मागे जावं तर परत एक इमारत. आपण आपला चंद्र दिसला असं म्हणायचं. ऐकलं का बा? शलाकाने खास नाचणीचा केक पाठवलाय तुमच्यासाठी. बाप रे, तिला त्याच्या भाकऱ्या जमत नाहीत. केक कशाला केला? असू दे, या आपण केक कापूया सगळ्यांनी. अरे बापरे, राहू द्या, केकचं राहू द्या. श्रेया, ऐक, आतमध्ये ना मी 1000 दिव्यांचं ताट तयार करून ठेवलंय, ते घेऊन ये बरं. घेऊन जा. आण रे लवकर. हवा, मला माहितीये तू केक का नाही खाल्लास. हे बघ, असं वागू नको. हे बरोबर आहे. हे ऐकलंस काय? आबा, हे आले दिवे, दिवे आले दिवे. अरे वा आबा. ओवाळा. अरे तर आज आबांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. या आपण सगळ्यांनी मिळून त्यांना ओवाळूया. एक मिनिट थांबा. मला थोडं बोलायचं होतं. म्हणजे ना, माझा कशाला असं हे असं सत्कार वगैरे करताय तुम्ही? आपण सगळेच ज्यांच्या लिखाणातून आणि ज्यांच्या अभिनयातून जन्माला आलो ना, आपण त्यांचा आनंद सोहळा साजरा करूया. खरंय आबा तुमचं. हा, म्हणजे आपण सगळी कागदावरची पात्र, पण त्यात खरे प्राण फुंकले दिलीप काकांनी. पण त्याआधी नंदू भेटला होता. नंदू चौकट राजा मधला. काय सांगता? कविता केली आहे. म्हणून दाखवू? 1 2 म्हणून ला 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 ला. सिनेमा मधले राजे आम्ही, मी अभिनेता निराळा निराळा. मी असा कसा
वेगळा 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 मी असा कसा वेगळा वेगळा नाना नंदू इनामदार मास्तर अप्पा जहागीरदार नारबा गांधी दिमाखदार घेऊन आले दशावतार नजर जगाची खिळवून ठेवतो मी एक बावळा 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 मी असा कसा वेगळा 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 मी असा कसा वेगळा चला काय वा 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 देव पण एखाद्याला किती समर्पक नाव देतो बघा. हा प्रभावळकर. आपल्या सगळ्यांवर त्यांचाच प्रभाव आहे नाही का. दिलीप भैया तुम्हाला जरा विनंती करायची होती की तुम्ही जरा इथे 2 मिनिटं आला असतात ना. आम्ही येतो तिथे तुम्हाला. एक मिनिट इकडे कोपऱ्यात उभे राहा. प्रफुल्ल चंद्र एवी लाव. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. या अभंगाला सार्थ ठरवणारं व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप प्रभावळकर. नाटक, चित्रपट, मालिका या 3ही कला प्रकारांना आपल्या अभिनयानं लेखणीनं समृद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दिलीप प्रभावळकर. प्रेक्षकांचे लाडके चिमणराव, रसिकांसोबत हसवाफसवी करत अभिनयानं झपाटलेला हा अवलिया या खेळियानं मनोरंजन क्षेत्राशी आपली घट्ट नाती गोती जपली. एखाद्या अभिनेत्यानं साकार केलेलं कुठलंसं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहतं असं आपण बऱ्याचदा पाहिलंय. पण तुम्ही सादर केलेल्या असंख्य पात्रात दिलीप प्रभावळकर शोधणं केवळ अशक्य. चौकट राजामधला नंदू असो, एक डाव भूताचा मधले मास्तर असो, तात्या विंचू असो, नाहीतर गांधीजी. तुमच्या लेखणीतून साकारलेले, अभिनयातून दिसलेले सहस्रावतार प्रेक्षकांनी अनुभवले आहेतच. आता तुमच्या अभिनयानं नटलेला दशावतार प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तुमचं हे रूपही रसिक अभिमानानं डोक्यावर घेतील यात शंका नाही. तुमच्या कलासक्तीला, चिरतरुण प्रतिभेला हवा येऊ द्याच्या मंचावरून आमचा मानाचा मुजरा.